हॅलो ऑफ गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर आणि आजच्या या महत्त्वपूर्ण टॉपिकच्या डिस्कशनवर. सो मित्रांनो, आपण आज जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तर तो असणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपलं आन्सर रायटिंगच्या संदर्भामध्ये. वास्तविक जर तुम्ही लक्षात घेतलं तर आन्सर रायटिंग हे वास्तविक एक आर्ट आहे आणि हे आर्ट ज्या विद्यार्थ्याला एका चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल त्याचा स्कोर चांगला येण्यापासून कोणीही या ठिकाणी अडवू शकत नाही. सो बेस्ट पॉइंट हाच आहे की आपल्याला आन्सर रायटिंग करण्यासाठी काही स्किल्स, काही टेक्निक, काही ट्रिक्स माहिती असल्या पाहिजे आणि आज मी तुमच्यासमोर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत यावर डिस्कशन करणार आहे. काही मोजके पॉइंट्स की जे आन्सर रायटिंगसाठी अति महत्वाचे असतात अशा पॉइंट्सवर आपण लक्ष देणार आहोत. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी पहिल्या दिवसापासूनच एक व्यवस्थित आन्सर लिहिणं हे कोणत्याही नवीन विद्यार्थ्याला जमत नाही. ही एक प्रोसेस आहे की जी प्रोसेस आपल्याला व्यवस्थित डे बाय डे इम्प्रूव्ह करायची असते. आपले आन्सर्स आपल्याला व्यवस्थित इम्प्रूव्ह करून त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट्स देऊन सुधारायचे असतात. या सर्व गोष्टींसाठी स्टेप बाय स्टेप आपला एक फ्रेमवर्क इथे डिसाईड केला पाहिजे आणि यासाठी आपलं आन्सरचं एक प्रॉपर स्ट्रक्चर काय असेल, स्टँडर्ड आन्सरचं स्ट्रक्चर कसं असेल, या सर्व गोष्टींबद्दल आपलं काय नॉलेज असलं पाहिजे याबद्दल आपण डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल, एमपीएससी असो वा यूपीएससी एक्झाम यामध्ये मेन्स एक्झाम जी असते ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असते, आपल्याला सर्वांना माहित आहे, ज्यामध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे असतात. आता एखाद्या क्वेश्चनचा आन्सर आपण तेव्हा चांगल्या प्रकारे लिहू शकतो ज्यावेळेस आपल्याला त्या सब्जेक्ट रिलेटेड, त्या टॉपिक रिलेटेड, त्या कन्सेप्ट रिलेटेड प्रॉपर नॉलेज असेल. आपल्याकडे जर काही डेटा असेल तर आपण तो बोलू शकतो, लिहू शकतो, आपण त्याची माहिती मांडू शकतो. आणि जर आपल्याला काही डेटा माहितीच नसेल तर आपण त्यावर कितीही प्रयत्न केला तरीही आपण एक चांगला आन्सर लिहू शकत नाही. सो आन्सर रायटिंगसाठी फर्स्ट रिक्वायर्ड थिंग जर तुम्ही बघणार तर ती असते आपल्याकडे एक नॉलेज असलं पाहिजे, आपल्याकडे आपलं वाचन तेवढं असलं पाहिजे, आपलं लिखाण तेवढं असलं पाहिजे, आपली प्रॅक्टिस तेवढी असली पाहिजे. आणि या सर्व गोष्टींना विचारात घेऊन फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्यावेळेस एक स्टँडर्ड आन्सरचं स्ट्रक्चर बघतो यामध्ये काय असलं पाहिजे. जनरली बघा, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं आन्सर ज्यावेळेस लिहिणार तर त्याचं एक प्रॉपर स्ट्रक्चर असतंय ज्याला आपण IBC म्हणत असतोय, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्ल्युजन. सो या IBC फॉर्मॅटमध्ये तुमचं आन्सर्स असलं पाहिजे. म्हणजे जेही तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करणार आहात त्या प्रत्येक प्रश्नासाठी तुमचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन असतंय. आता इंट्रोडक्शनला एवढं महत्व का दिलं जात असतंय? इंट्रोडक्शन हा असा घटक असतो आन्सर रायटिंग मध्ये की जिथे तुमचं नॉलेज कशा प्रकारे आहे, तुमचं त्या सब्जेक्ट बद्दल अवेअरनेस कसा आहे, तुमची कमांड कशी आहे, हे त्याचं फर्स्ट इम्प्रेशन जे असेल हे तुमचं इंट्रोडक्शन मधूनच पडत असतंय. सो त्यामुळे ज्यावेळेस पहिलं उत्तर लिहिलेलं तुम्ही जे असेल आणि ज्यावेळेस परीक्षक तुमचं उत्तर वाचण्यासाठी स्टार्ट करणार असतात तर तो पहिला जो पोर्शन असतोय, पार्ट असतोय, तो म्हणजे इंट्रोडक्शन. म्हणजे आपण म्हणू शकतोय की आपलं इंट्रोडक्शन असं असलं पाहिजे की आपला परीक्षकावर पहिला फर्स्ट इम्प्रेशन जे हे यातूनच पडलं पाहिजे. आणि म्हणजे हे खूप लांबलचक नसतं लिहायचंय, आलं लक्षात. प्रश्न तुमचा 150 शब्दांसाठी असू द्या किंवा 250 शब्दांसाठी असू द्या, इंट्रोडक्शन हे ऑलवेज इन शॉर्ट असलं पाहिजे. पण मात्र त्या पर्टिक्युलर इंट्रोडक्शन मध्ये प्रश्नात हात घातला गेला पाहिजे की प्रश्नाशी संबंधित 3 ते 4 ओळीमध्ये तुमचं इंट्रोडक्शन जेही असेल हे तुम्हाला व्यवस्थित तिथे वाइंड अप करायचं असतंय. मग या इंट्रोडक्शन मध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे? ऑलवेज रिमेंबर, प्रश्न व्यवस्थित वाचणं हे आपलं पहिलं काम आणि ते प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर दुसरं काम आपलं असणार आहे की इंट्रोडक्शन सोबतच मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपल्या पूर्ण आन्सरचा फ्रेमवर्क डिफाईन झाला पाहिजे. मग यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये जनरली आपण काय लिहित असतोय, त्या पर्टिक्युलर त्या प्रश्नाशी संबंधित जो टॉपिक आहे त्याची काही डेफिनेशन असेल, काही करंट सिनॅरिओ असेल, काही कन्सेप्ट असेल, त्याचं मीनिंग असेल, त्याचं रिलेशन असेल. सो त्या संबंधित तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ही तिथे व्यवस्थित इंट्रोडक्शन मध्ये लिहायची असते. इंट्रोडक्शन हा तुमचा फर्स्ट इम्प्रेशन असणार आहे, त्यामुळे ह्या भागाकडे दुर्लक्ष कधीही करायचं नाही. दुसरी गोष्ट जो म्हणजे मेन बॉडी पार्ट येत असतोय की जो तुमच्या उत्तराचा ऑलमोस्ट 70 to 80% पार्ट असतोय, जो की त्या उत्तराचं एक कोर स्ट्रक्चर असतंय. म्हणजे यालाच आपण एक उत्तराचा आत्माही म्हणू शकतो. जसं मी बोललो की हा एक आन्सरचा कोर स्ट्रक्चर आहे, कारण ह्या पोर्शन मध्ये, ह्या मेन बॉडीमध्ये
तुमचा जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नासंबंधित तुम्ही तुमचा पूर्ण उत्तराचा जो गाभा आहे तो या मेन बॉडीमध्ये लिहित असतात. मग इथे तुमची मुद्देसूद मांडणी ही खूप आवश्यक असते ऑलवेज, हे लक्षात घ्या. कारण एक लक्षात घ्यायचंय की जर आपल्याला जो परीक्षक असेल त्याला जर समजा आपल्याला आपल्या रायटिंग मधून आपल्या नॉलेजवरून जर इम्प्रेस करायचं असेल तर त्यासाठी वे ऑफ प्रेझेंटेशनही आपल्याला जमलं पाहिजे. आणि यासाठी आपल्याला मुद्देसूद मांडणी जमली पाहिजे बुलेट पॉइंट नुसार. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पॅराग्राफ फॉर्म मध्ये न लिहिता, आलं लक्षात, त्याचे मेन हेडिंग, सब हेडिंग्स या प्रकारे तुम्ही उत्तर लिहिलं पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला काही मॉडेल आन्सर्स की जे मी स्वतः लिहिलेले आहेत त्या मॉडेल आन्सर्सचाही पार्ट मी तुम्हाला दाखवेल. बेसिकली जे तुम्ही आन्सर लिहितात ना तर त्यामध्ये काही जे कीवर्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल आता जॉग्राफी रिलेटेड तुम्ही आन्सर लिहिणार तर जे काही मेन कंटेंट असेल किंवा काही कीवर्ड्स लिहिणार तर त्या कीवर्ड्सला त्या ठिकाणी अंडरलाईन करायला विसरू नका. कारण ज्या सब्जेक्ट रिलेटेड आपण आन्सर्स लिहितोय तर आपण त्या ठिकाणी जसं की समजा भूपट्ट विवर्तनिकी शब्द आला असेल, प्रक्षालन शब्द आला असेल, बरोबर की नाही. सो हे पर्टिक्युलर शब्द जे की टेक्निकल वर्ड्स असतात अशा टेक्निकल विशेष शब्दांना त्या ठिकाणी अंडरलाईन करत चला. समजतंय? ऑलवेज अंडरलाईन करा. कारण काय होतं की त्यातून तुमचा जे आन्सर आहे त्या परीक्षकाला त्याकडे अट्रॅक्ट करत असतोय की तुम्ही जे मुद्दे लिहिले त्याकडे ते लक्ष वेधण्यासाठी. आणि उत्तराचा फायनल पॉइंट जो असतो जो की ऑलमोस्ट 10 to 15% पार्ट आपण कन्सिडर करतो तो म्हणजे कन्क्ल्युजन, जो की प्रत्येक उत्तराचा एक शेवट तुम्हाला एंड करायचा असतोय. आणि उत्तराचा शेवट हा ऑलवेज तुमचा पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने ठेवायचा आहे आणि फॉरवर्ड लुकिंग ठेवायचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे ज्याला आपण निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स तुम्ही मेन्शन करायचे नाहीत. तिथे उगाच एखादा समजा गव्हर्नमेंट पॉलिसीवर प्रश्न असेल, उगाच तिथे गव्हर्नमेंटचे उणे दुने काढत बसायचे. दिस इज नॉट द राईट थिंग. तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर जे असेल हे अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटने व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने कन्व्हिन्सिंग असलं पाहिजे. सोबत शासनाच्या योजना वगैरे जे पण. आता एक लक्षात घ्या, कन्क्ल्युजन मध्ये काय असते की तुमच्या उत्तराचा इन शॉर्ट सारांश असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या बेसिसवर उत्तर लिहितायत त्या उत्तराचा एक इन शॉर्ट समरी हे तुमच्या कन्क्ल्युजन मधून दिसून येत असते. ठीक आहे. आता यामध्ये सर हे तर नॉर्मली बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतंय की उत्तरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतील, एक इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन. बट जर तुम्हाला ऑदर तुमचे कम्पॅटिटर पेक्षा जर समजा 1-2 मार्क जास्त मिळवायचे असतील ना तर ऑलवेज रिमेंबर त्यात काही की पॉइंट्स मी तुम्हाला ऍड करून देतोय. मोजके 3 पॉइंट आहेत. ज्योग्राफीच्या रिलेटेड, पर्यावरणाच्या रिलेटेड, डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड यासारखे जेही विषय असतात ना इथे तुम्ही बेसिकली डायग्राम काढू शकतात, मॅपचा उपयोग करू शकतात. मीन्स हँड रिटन ज्याला आपण आउटलाईन मॅप आपण म्हणत असतो तर मॅपचा उपयोग करू शकतात, काही फ्लो चार्ट करू शकतात, काही वेन डायग्राम दाखवू शकतो. बघा डायग्रामने काय होतंय की ते आन्सर, ती कन्सेप्ट अपिलिंग होत असते, म्हणजे जास्त प्रभाव पडतो त्या गोष्टींचा. दुसरी गोष्ट मी जसं ऑलरेडी सांगितलं की जे तुम्ही उत्तर लिहिणार आहे त्यात महत्वाच्या पॉइंट्सला अंडरलाईन करायला विसरू नका. अंडरलाईन करत चला की उत्तर पूर्ण झाल्यानंतर किंवा पर्टिक्युलर त्यात तुम्ही काही महत्वाचे पॉइंट्स लिहिलेले असतील, काही समितीचं नाव, काही इव्हेंट असेल, काही डेट असेल की जिथे तुमची 100% माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे कट टू कट तुम्हाला माहिती आहे की हे माझं लिहिलेलं स्टेटमेंट आणि इन्फॉर्मेशन एकदम योग्य आहे, मेन्शन थोडं अंडरलाईन करून त्याला थोडंसं एम्फसाइज करण्याचा प्रयत्न करा, ते दाखवण्याचा प्रयत्न करा. ऑलवेज हे लक्षात असू द्या. ज्याच्यामध्ये आता यांना सिंगल अंडरलाईन करून ते दाखवायचं असतंय. तिसरा पॉइंट येतोय की प्रश्नाचा गाभा व्यवस्थित ओळखत चला. जेव्हाही तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिणार, पहिली गोष्ट उत्तर लिहिण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रश्न काय दिलेला आहे तो एकदा दोनदा व्यवस्थित वाचा. कारण प्रश्नामध्ये प्रॉपर तुम्हाला डायरेक्टिव्ह वर्ड दिलेला असतोय, दिशादर्शक शब्द आपण म्हणतो. आणि हा दिशादर्शक शब्द तुमच्या उत्तराची भाषा निर्धारित करण्यासाठी, तुमच्या उत्तराचा एक टोन निर्धारित करण्यासाठी खूप आवश्यक असतो. तुम्ही नोटीस केलं असेल प्रश्नांच्या शेवटी चर्चा करा, स्पष्ट करा, मूल्यांकन करा, परीक्षण करा ह्यासारखे शब्द येत असतात. आणि यातूनच उत्तराचा खरा टोन जो आहे हा आपल्याला चेंज करता येत असतोय. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची आणि मोस्ट रिक्वायर्ड थिंग आपण बघत असतोय की आन्सर रायटिंगच्या ठिकाणी, आन्सर रायटिंगला डेव्हलप करत असताना जर आपल्याला बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क मिळवायचे तर काहीतरी आपल्या आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला एक स्किल डेव्हलप केलं पाहिजे, एक स्किल. आणि मी जसं सांगितलं की आन्सर रायटिंग इट्स अ स्किल.
हे सगळ्यांना जमत नाही. हे जमण्यासाठी तुम्हाला डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं आवश्यक असणार आहे. कमीत कमी डेली एक प्रश्नाचं उत्तर लिहून त्याचं व्यवस्थित सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचं स्वयंमूल्यांकन करणं गरजेचं आहे. हळूहळू तुम्ही यामध्ये इतके मास्टर होत जातात की तुम्हाला कळतंय की आपण कोणत्या ठिकाणी चुका करत असतोय. पुढे आता होतं काय की बघा, नवीन विद्यार्थी असतो. नवीन विद्यार्थ्याला इनिशियली काही शेड्यूल करता येत नाही की सर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कधी स्टार्ट करू. बघा, इनिशियल स्टेजला सुरुवातीचा 1 ते 3 महिना हा कशासाठी असतोय. आता एक लक्षात घ्या, आन्सर रायटिंग करायची म्हटलं म्हणजे सर मी आजच उत्तर लिहायला बसतो असं तो होणार नाही. कारण आपण आज जरी बसलो तर आपल्याकडे कंटेंट माहिती नाही ना आपल्याला. कारण आपल्याला आन्सर लिहिण्यासाठी त्या सब्जेक्टचं, त्यातल्या संकल्पनांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग हे नॉलेज गेन करण्याकडे पण पहिले लक्ष द्यायचं. सुरुवातीला काय करायचंय की बेसिक रिडिंग करायचं. बेसिक रिडिंग करताना तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल. सोबत आठवड्याला वीकली बेसिसवर 1-2 उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. इथे वेळेची मर्यादा नसते किंवा वेळेचं पालन देखील करू नका. आलं लक्षात की एवढ्या वेळात एवढं झालंच पाहिजे, तेवढं होत नाही लगेचच. कारण तुम्हाला हे स्किल जे आहे हे डे बाय डे इम्प्रूव्ह करायचं असतंय. त्याच्यानंतर 1 ते 3 महिन्यांपर्यंत हे स्ट्रक्चर झालं की पुढे 4 ते 8 महिन्यांपर्यंत दररोज डेली बेसिसवर 1 ते 2 उत्तर लिहायला प्रॅक्टिस करायची आहे. याच्यामध्ये मागील PYQs जे असतात ना, UPSCचे असतील, MPSCचे असतील, तर या PYQsला अटेंड करायचं काम करत चला. PYQ जेवढे चांगल्या प्रकारे तुम्ही अटेंड करत जाणार, जेवढी प्रॅक्टिस करणार, तेवढा त्याचा चांगला बेनिफिट जो आहे हा तुम्हाला होत राहील. तिसरं, महिन्याला 9 ते 12 म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की 9 मंथ टू 12 मंथ पर्यंत काय करायचंय. तर वेळेचं व्यवस्थित नियोजन म्हणजे काय की आन्सर रायटिंग मध्ये नुसतं लिहिण्याकडे लक्ष नाही द्यायचंय. योग्य शब्द मर्यादेचं आपण पालन करतोय का, 7 ते 9 मिनिटांमध्ये एक पूर्ण उत्तर लिहून होतंय का, ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार करावा लागेल. समजतंय. आणि परीक्षा जवळ आले की तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस जी आहे, साधारण परीक्षेच्या 1-2 महिना अगोदर पूर्ण 3 तासांची फुल लेंथ टेस्ट किंवा फुल टेस्ट सिरीज जी असते ही अटेम्प्ट करायची आहे. आणि ह्या मल्टिपल टेस्ट अटेम्प्ट करा की जेणेकरून तुमचं त्या पर्टिक्युलर आन्सर रायटिंगवर एक चांगलं कमांड निर्धारित होईल. तुमची त्या ठिकाणी चांगली कमांड बसेल आणि तुमचे आन्सर्स तुम्ही व्यवस्थित लिहिणार. सो हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरं, मग आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट मी तुमच्या समोर इथे मांडतो की जो प्रश्नपत्रिका म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिणार, तर त्या उत्तर लिहिण्यामध्ये तुमचा जो एक भाग असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे फोकस करायचे त्या गोष्टी काय काय असतील. पहिली गोष्ट की उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहितात, तर बेसिकली पॅराग्राफ मध्ये सगळे आन्सर्स लिहित जाऊ नका. इंट्रोडक्शन 3-4 ओळींचं असेल. जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचा कोर पार्ट धरून तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे, बरोबर की नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इंट्रोडक्शन लिहिताना कधीही बुलेट पॉइंट त्याच्यात वापरायचे नाही. म्हणजे असं पॉइंट वाईज इंट्रोडक्शन लिहायचं नाही. पॉइंट वाईज माहिती ही फक्त मेन बॉडी मध्ये लिहायची असते. इंट्रोडक्शन लिहिताना एका सिंपल 3-4 ओळींचा एक सिंपल छोटासा पॅराग्राफ मध्ये ते आन्सर लिहायचं आहे. मेन बॉडी लिहिताना मुख्य भाग सुरुवात करताना त्या प्रश्नाचे 2 ते 3 भागांमध्ये त्याला पार्ट वाईज लिहायचं आहे. म्हणजे 2 ते 3 मेन पॉइंट आणि त्याचे काही सबस्टिट्यूट पॉइंट असेल अशी त्याची मुद्देसूद मांडणी करायची आहे. आलं लक्षात. आणि उत्तर लिहिताना पूर्णपणे पॅराग्राफच्या पॅराग्राफ उतरवायचे नाही. आलं लक्षात. तसं लिहित बसायचं नाही पॅराग्राफ फॉर्म मध्ये. त्याला व्यवस्थित मांडणी करा. जे प्रश्नात विचारलेले मुद्दे आहेत, जे एक्सपेक्टेशन आहे प्रश्नांच्या माध्यमातून, ते तुम्ही पॉइंट सेपरेट करून तिथे मेन्शन करा. म्हणजे काय की तुमचा आन्सर चेक होताना हे दिसतंय की तुम्ही त्या प्रश्नातल्या सर्व मुद्द्यांना व्यवस्थित नोट डाऊन केलेलं आहे किंवा सगळे मुद्दे तिथे व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी डायग्राम्स वापरा. डायग्राम्स तिथे काढत चला. समजतंय. कारण का की जेव्हा तुमच्याकडे लिहिण्यासाठी मजकूर जास्त असतो, लिहिण्यासाठी जागाही वाचवायची असते, तेव्हा तुम्ही काही क्वेश्चन्सच्या रिलेटेड तुम्ही डायग्राम काढू शकतात. तिथे काही फ्लो चार्ट काढू शकतात, एखादा आकृती काढू शकतात, मॅप काढू शकतात. ह्या गोष्टींना मात्र महत्व देत चला. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आणि ऑलवेज आता बघा, बऱ्याच वेळेला काय होत असतंय की आन्सर लिहिताना काय करावं लागतंय. समजा एखादं पेज आहे. आता हे व्हॅरी होणार आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये एक गोष्ट अशी पण बघायला मिळेल की थोडंसं कधी कधी आहे ना, तुम्हाला आन्सर लिहिताना, फॉर एक्झाम्पल आता मी दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर लिहितोय. ठीक आहे, मी इथे आन्सर लिहायला सुरुवात केली. आता मला एक डायग्राम काढायची.
तर मी या ठिकाणी राईट कॉर्नरला असा बॉक्स करणार आणि छोटीशी डायग्राम काढणार. ठीक आहे. किंवा जर डायग्राम मोठी असेल त्यावेळेला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल जर डायग्राम मोठी असेल तर सेंटरला असा बॉक्स करायचा, व्यवस्थित डायग्राम काढायची आणि आपलं लिहिण्याचं काम जे असेल आन्सर वगैरे ते तुम्ही प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. समजतंय सर्वांना? हा तुमचा आन्सर्सचा एक योग्य फॉर्मॅट असेल जेव्हा तुम्ही डायग्राम मॅप वगैरे काढतात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय. आणि जेही तुम्ही डायग्राम वगैरे काढतात ना त्याला व्यवस्थित बॉक्स करून टाकायचा, म्हणजे काय की सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसतं, त्या गोष्टी मोर अपिलिंग वाटत असतात अशा गोष्टी, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही समजा एखाद्या पॉइंटमध्ये काही एखादा फ्लो दर्शवायचा असेल किंवा वेन डायग्राम दर्शवायची असेल तीही दाखवू शकतात तुम्ही. समजतंय? जो की मोकळा स्पेस असतो ना तुमच्यासाठी, तर त्या मोकळ्या स्पेसमध्ये ते कमी शब्दात जास्त माहिती देण्यासाठीही तुम्ही समजा तुमच्याकडे जागा असेल प्रॉपरली तर तुम्ही त्या ठिकाणी असं फ्लो पण दाखवू शकता. जे पण काही पॉइंट्स असतील त्या बेसिसवर तुम्ही ते दाखवू शकतात, हे लक्षात घ्या. आणि एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट की तुम्हाला ज्या गोष्टीवर मेन फोकस ठेवायचा आहे सगळ्या या आन्सर रायटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आन्सर रायटिंग मी उगाच नाही बोलत की हे स्किल आहे किंवा ही एक टेक्निक आहे. मी यासाठी बोलतोय की उत्तरपत्रिका लिहिताना म्हणजे आन्सर्स लिहिताना तुमचं वेळेचं नियोजन, वेळेचं भान तुम्हाला असलं पाहिजे. समजतंय? प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने तुमचे प्रश्न दिलेले असतात त्याच्यामध्ये काय असतंय की 10 गुणांचे प्रश्न असतील तर ते 150 शब्दांसाठी असतील, 15 गुणांचे जे असतात ते 250 शब्दांसाठी असतात, बरोबर की नाही? आणि त्यासाठी एक स्पेसिफिक टाइम म्हणजे स्पेसिफिक पेज दिलेलं असतंय, तुम्हाला तेवढी जागा दिलेली असते की जेवढ्या जागेमध्ये तुम्ही अगदी मोकळ्या पद्धतीने उत्तर लिहू शकतात. फक्त त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे. याचं एक एक्झाम्पल दाखवतो मी, माझ्या स्वतःच्या हँड रिटन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला दाखवतो. जी आत्ताची आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली तर त्यामध्ये जीएसचा एक क्वेश्चन आहे आणि एक ऑप्शनल पेपरचा क्वेश्चन आहे. आता जीएसच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतं, आता इथे प्रश्न मी मुद्दाम लिहिलेला आहे कारण ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न लिहिण्याची गरज नसते, तुम्हाला फक्त प्रश्न नंबर लिहायचा असतो आणि त्याचा आन्सर लगेचच लिहायचं असतंय. इथे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी इथे प्रश्न लिहून दाखवलेला आहे की मी कोणत्या प्रश्नाचा आन्सर लिहिलंय यासाठी लिहिलेलं आहे. ठीक आहे, हा पोर्शन तुमच्यासाठी आवश्यक नसतो हे लक्षात असू द्या. तुम्ही प्रश्न लिहायचा नसतो हे लक्षात असू द्या. आलं लक्षात? बरं, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय फक्त. आन्सर लिहिताना बघा, जसं की आता यामध्ये समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्ये आणि हवामानाची स्थिती स्पष्ट करा. याच्यामध्ये आपण प्रॉपरली इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे. ठीक आहे, ए प्रश्नाचं उत्तर. याच्यामध्ये ए आणि बी दोन कन्सेप्टवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे ए कन्सेप्टवरचा पॉईंट समशीतोष्णचं त्याचं इंट्रोडक्शन लिहिलं, त्याच्या रिलेटेडचे वैशिष्ट्य बघा किती स्पेसिफिक मुद्देसूद मांडणी केलेली आहे. मेन पॉईंट, सब पॉईंट त्याला अंडरलाईन केलेलं आहे, त्याच्या रिलेटेड परत जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे वगैरे वगैरे पूर्ण लिहिलेलं आहे. सोबत याचाच कंटिन्यू दुसरा पॉईंट आपल्याला दिसतोय, त्याचा म्हणजे पूर्ण माहिती लिहिलेली आहे, उत्तर व्यवस्थित लिहिलंय. डायग्रामची आवश्यकता आहे या कन्सेप्टसाठी म्हणून डायग्राम देखील काढून दाखवलेली आहे. समजतंय? प्रॉपर डायग्राम आहे की जे आणि एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही डायग्राम्स व्यवस्थित करत असतात ऑलवेज रिमेंबर, कोणत्याही प्रश्नाचं जेव्हा तुम्ही उत्तर लिहितात ना तर त्यासाठी प्रश्नाला अनुसरून शक्य होईल तर डायग्राम पण काढत चला, कारण ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरत असतात. आता ह्या प्रश्नासाठीची ही डायग्राम आवश्यक आहे आणि डायग्राम थोडी मोठी आहे म्हणून मी या ठिकाणी ही सेंटरला काढलेली आहे. त्याचं प्रॉपर तुम्हाला दिसेल की प्रत्येक ठिकाणी प्रॉपर नावं दिलेले आहेत, लेबल दिलेले आहेत. क्वेश्चन म्हणजे हे डायग्राम काढल्यावर त्याला प्रॉपरली बॉक्स देखील केलेला आहे. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आन्सर्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप जास्त इम्प्रेसिव्ह ठरत असतात. पर्टिक्युलर ती डायग्राम कशाची आहे यासाठी प्रश्नाला अनुसरून समशीतोष्ण चक्रवात आणि वातावरणाची संरचना हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आलं लक्षात? सो या प्रकारे तुमचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे असतात. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. आता जसं की दुसरा पॉईंट, याच्यातलाच दुसरा पॉईंट काय होता की शक्ती चक्रवात यावर संक्षिप्त टिप लिहा, शॉर्ट नोट लिहा. मग आता या शक्ती, जसं मी बोललो की क्वेश्चन नंबर त्याच्यातला बी पार्ट स्वरूप आणि व्याप्ती, की शक्ती चक्रवात ऍक्च्युअल मध्ये काय आहे त्याच्याबद्दलचा पार्ट सांगितला. भौगोलिक मार्ग, त्याचा प्रभाव कसा होता, पर्यावरण आणि हवामानाची स्थिती कशी. सो इन शॉर्ट नोट लिहायला लावली म्हणून त्या पद्धतीने आणि त्याचं लोकेशन वगैरे. बघा, पुन्हा डायग्रामची आवश्यकता वाटली
व्यवस्थित बॉक्समध्ये डायग्राम काढली, भारताचा गुजरातकडचा भाग, कोकणकडचा भाग, आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे शक्ती चक्रवात जे आहे याचं जे अस्तित्व आहे इथून आपण हे लोकेशन नुसार दाखवलं. सो ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं प्रश्नाचं उत्तर पूर्ण लिहून होतंय, एक इथे अशी लाईन टाकायला कधीही विसरायचं नाही. म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी एंड झालेलं आहे हे आपण इथे मेन्शन करतो. ही अशी एक आडवी लाईन टाकली की हे तिथे डिफाईन होतं की तुमचं उत्तर तिथे एंड झालेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. ऑप्शनलचा जो आपला राज्यसेवा मुख्य परीक्षा रिसेंटली झालेली, त्यात ऑप्शनलमध्ये एक प्रश्न होता. मी ऑलरेडी इथे प्रश्न का लिहिलेला आहे तुम्हाला सांगितलं की फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की मी आन्सर कोणत्या प्रश्नांचं लिहिलं, यासाठी मी इथे प्रश्न लिहिलेला आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता तेव्हा प्रश्न लिहिण्याची गरज नसते. तुम्ही डायरेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर टाकायचा आणि आन्सर लिहायला सुरुवात करायची. आता हा प्रश्न होता की अल्फ्रेड वेगनर यांच्या भूखंड वहन सिद्धांताचं भौगोलिक दृष्ट्या बारकाईने विश्लेषण करा. 250 शब्दात उत्तर लिहायचंय. मग मी इंट्रोडक्शन लिहिला, बरोबर. अल्फ्रेड वेगनर यांची जी थिअरी आहे त्यांनी काय मांडलं ते, त्यांचा ऍक्च्युअल जो थिअरी आहे, सिद्धांत जो आहे तो ऍक्च्युअल सिद्धांत व्यवस्थित मांडलेला आहे. आणि ऍक्च्युअल सिद्धांत जसं मी बोललो की काही ठिकाणी बघा एक सिंगल पॅराग्राफ लिहिला, सोबतच व्यवस्थित तो पूर्ण थिअरी, ज्या थिअरीवर तो प्रश्न विचारला गेलेला आहे ती मूळ थिअरी काय आहे, कोर कन्सेप्ट काय आहे, ही कोर कन्सेप्ट आपण आन्सरमध्ये ऑलवेज मेन्शन करायची आहे. आणि जे की एका सिंपल पॅराग्राफ मध्ये मेन्शन केली, ज्याच्यात त्यांनी जे म्हणणं मांडलेलं होतं ते छोट्याशा डायग्राम नुसारही दाखवलं. त्याच्यानंतर आपण ज्या थिअरीमध्ये काही जे एक्सप्लेनेशनची गरज होती, वहनाची दिशा कशा पद्धतीने झालं, ह्या थिअरीला सपोर्टिव्ह असलेले जिओग्राफिकल इव्हिडन्सेस काय होते, तर ते इव्हिडन्सेस व्यवस्थित मांडले. बघा मुद्देसूद मांडले, इथे अंडरलाईन पण केलेले प्रॉपरली, दिसतंय. एकूण एक मुद्दा व्यवस्थित मांडलेला असला पाहिजे. बघा या ठिकाणी सुद्धा त्याचे पुरावे झाले आणि मग मी एक सिंपल डायग्राम दाखवली. आता डायग्राम थोडी मोठी होती म्हणून मी सेंटरला दाखवली. ही जर समजा छोटी राहिली असती तर मी या पोर्शन मध्ये एक सिंगल डायग्राम छोट्या भागामध्ये काढली असते आणि बाकी इकडे थेअरी लिहिली असते. पण ही डायग्राम मोठी वाटली म्हणून आपण त्याचं एक डिटेल स्ट्रक्चर तिथे काढून दाखवलं. मग या सिद्धांताचं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं बघा, बारकाईने विश्लेषण करा. सो मेक शुअर की प्रश्नात विचारलेल्या गोष्टी आन्सरमध्ये हमखास आल्या पाहिजे. मग आता विश्लेषण मध्ये काय आलं की या सिद्धांतांचं बारकाईने विश्लेषण काय होतं, त्याच्यात 3 पॉइंट दिसले, ते सेपरेटली 3 पॉइंट्स मांडलेले दिसतंय अगदी व्यवस्थित. आणि मग मी कन्क्लुजन मध्ये दिलं की बाबा हे थिअरी जी आहे अशा नुसार काही पॉइंट चुकीचे जरी ठरत असले तरी पुराव्यासह मांडल्यामुळे भविष्यात आलेल्या ज्या काही आपल्याला पुढच्या थिअरीज होत्या त्यासाठी हे सपोर्टिव्ह ठरलं. म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेटने दर्शवायच्या गोष्टी. उत्तर लिहून पूर्ण झालं आणि याला मी अंतिमतः इथे समाप्त केलं. सो लक्षात ठेवा की आन्सर रायटिंग हे खरंच एक स्किल आहे की जे प्रत्येक विद्यार्थ्याने राज्यसेवेची तयारी करत असताना हे एक स्किल इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि हे इम्प्रूव्ह कसं होत असतंय, तुम्हाला नॉलेज गेन करावं लागतंय, नॉलेज सोबत तुम्हाला या ठिकाणी डेली प्रॅक्टिस देखील करायची असते. आणि ही प्रॅक्टिस करता करता तुम्ही अगदी परफेक्ट होत असतात. उत्तरामध्ये उत्तर लिहित असताना शब्द मर्यादेचं पालन करणं, वेळेचं बंधन आपण लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार आपल्या आन्सर्स लिहायचे असतात. सो आय होप या आन्सर रायटिंगच्या ट्रिक्समध्ये, टिप्समध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल, जे मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये सांगितलेल्या आहेत. येणाऱ्या राज्यसेवेसाठी जीही तुम्ही तयारी करत आहात ही अगदी बेस्ट पद्धतीने करा आणि यामध्ये स्वतः देखील इम्प्रूव्हमेंट करत राहा. ठीक आहे. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक यू. जय हिंद.